गेला हा पुरुषार्थ जळी दगला सैतवया तारी येल्या जैशाला या धन्य तुकोवा समर्थ जेने गेला हा पुरुष. त्या भगवंताची शक्ती या जगावर चालते आणि संतांची शक्ती या जगावर चालते. म्हणून ज्याला मुक्त व्हायचं आहे त्याने भगवंताचं नामस्मरण करावं, तो मुक्त होतो. मला एक सांगा, बद्ध होण्याकरता 3 गोष्टी आहेत. एक कर्म, दुसरी वासना. वासना कधीच नष्ट होत नाही. वासनेचे प्रकार 4 आहेत. किती आहेत? आशा, इच्छा, मनीषा, कल्पनेने घात केला या 4 जणीने. ते रोज गांजती मला ग बाई बाई, जाते ग माहेराला बाई बाई, जाते ग माहेराला. आशेचे प्रकार 4 आहेत. आशा, इच्छा, मनीषा, कल्पना. हे 4 प्रकार म्हणजे वासना. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही, कोणाची आशा आहे, कोणाची मनीषा आहे, कोणाची इच्छा आहे, कोणाच्या कल्पना आहेत, पण सगळेकडे हे वासनेचे रूप आहे. आणि वासना प्रत्येकाच्या संग जाते आपल्या सोबत. आणि वासनेचे प्रकार त्याचे प्रासाईद आहे. दैनंदिन प्रलय. दैनंदिन प्रलय म्हणजे बालपण येते, निघून जाते, तरुणपण येते, निघून जाते, म्हातारपण येते, निघून नाही जात, घेऊन जाते. चाला का? आणि दैनंदिन प्रलयामध्ये आपण म्हातार कधी होतो कळत नाही. केस पांढरे होतात. कोणाला वाटते आपले केस पांढरे व्हावे? तुम्ही झोपले काय? नाही. कोणाला वाटते आपण म्हातारा व्हावं? कोणाला वाटते आपले दात पडावे? पळतात की नाही? हे दैनंदिन प्रलयामध्ये कधी येतात, कधी दात पडतात आपल्याला माहित पडत नाही. याला दैनंदिन प्रलय म्हणतात. आणि दैनंदिन प्रलयामध्ये वासना सुप्त अवस्थेत असते. कोण्या अवस्थेत? सुप्त अवस्थेत. आणि जेव्हा नित्य प्रलय म्हणजे सुंदर अशी सुखाची झोप. रात्री झोपल्यानंतर निद्रिताच्या सेदेशी साप्तैशी उर्वशी. आपण झोपल्यानंतर आपल्या बाजूले उर्वशी झोपेला आहे की सरफ आहे की विंचू आहे आपल्याला माहित पडते काय? काहीच माहित पडत नाही. पण त्यावेळेस ती वासना प्रगट असते. दैनंदिन प्रलयामध्ये वासना सुप्त असते आणि वासना नित्य प्रलयामध्ये प्रगट होते. आणि मरण प्रलयामध्ये कर्मासोबत वासना सोबत जाते. आणि वासना सोबत गेल्यानंतर जन्म भेटते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याचे झाले अंगे हरिरूप. काय झालं? जलभरत राजानं हरणाचं पिल्लू, ज्याला पारस म्हणतो, वागवलं, लहानाचं मोठं केलं. सगळं सोडून गेला होता. कशासाठी? फक्त देवप्राप्तीसाठी सगळं सोडून गेला महाराज. हो, काय सामान्य होता का जलभरत राजा? 18 वनस्पती फुले फले वळती, 22 त्या पोखरणी नद्या गंगा वाहती. 4 घडी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती. हे सुख सांडोनिया कासया योग सेवेती. अरे राजा आहे काय? चक्रवर्ती राजा आहे. 700 पत्न्या होत्या. काही सामान्य होतं काय? त्याही कुलवान होत्या स्त्रिया, कुलवान स्त्रिया होत्या. लेकरं बाकरं सगळं वैभव सोडून गेला साधू व्हायले. झाला साधू. पण प्रारब्ध वश्यामध्ये हरणाचं पिल्लू वाहत चाललं होतं. त्याला वाचवलं, त्याला लहानाचं मोठं केलं. आणि मोठं झाल्यानंतर ते जंगलात फिरायला गेलं. याचं मरण जवळ आलं. तो म्हणते, मा हरणाचं कसं होईल? मला सांगा, हरण याचं की हरणीचं? तुम्ही झोपले काय? हरणीचं. हा काय म्हणते? मा हरणाचं. मा हरणाचं कसं होईल? हे असंच आहे. लहान होतो
शनिवार दिवस होता. आमची माय म्हणे जाय पोठाण्यावरून शेण घेऊन ये. खटल्यातले गाई सुट्ट्या खटल्यातल्या गाई ढोरले होते 200-200 300-300. जा आम्ही 3-4 जण लहान पहिली दुसरीतले लेकरं घेतले बुली बकेटा. कोणी टोपलं घेतलं. आमचे टोपलं भरत आलं होतं पण एक खटल्याची म्हैस आली तिने मोठा पावटा टाकला. मग आम्ही धावलो. आता चार जण होतो. 4ही जणांच्या आता आपले टोपले भरतात. आपण काय करू साकोल्या करू असं म्हटलं. पण आमच्या आधी बाया पोचल्या कारण आमच्या आधी ओझ होतं. चालता उंच चालता उशीर झाला. ते म्हटलं आम्ही शिकलं. काय म्हटलं आम्ही शेण आम्ही शिकलं. त्या बाया होय तिकडे मा शेण आहे. होय तिकडे मा शेण आहे. शेण कोणाचं शेण कोणाचं असंच आहे बाजी. जे आपलं नाही ते आपलं म्हणतो म्हणून दुःख बोलते. भर चौकात मारामारी झाली. एकाचा हातपाय तोडला. कोणाला दुःख झालं नाही. पण घडी असलेल्या भावाला माहीत पडलं. तो धावत आला आणि लगे लढणं पडणं. दुःख कोणाला झालं कारण तो काय म्हणे हा माझा. जिथं माझा ही अवस्था येते तिथं दुःख आहे. अर्जुना मी आणि माझी आईशी आठवण विसरले जयाचे अंत करणं पाळता तोची संन्यासी जाण निरंतर. ब्राह्मण जेवायला सांगितले. ब्राह्मण आता पितरपाठामध्ये ब्राह्मणाला जीव घालणं म्हणजे पितर तृप्ती आहे. हा नियम आहे. हा दंडक आहे. ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जाणे सो ब्राह्मण. जो भगवत भक्ती करते तो ब्राह्मण आहे. वारकरी ब्राह्मणच आहे. आणखीन सगळे पात्र वाले 10-12 साधू सांगितले होते. आणि लहान लेकरू वर्ष 1.5 वर्षाचं तिथं बसवून ठेवलं. त्याच्या आधी एखादा भजा दिलास आणि ते बसलं 2 दातानं खात. 2 दात आले होते त्याने. मला माहीत आहे. तुम्हाला माहीत नसेल तर काय मालूम मला माहीत आहे. आणि तेवढ्यात त्यांनी हातपाय धुतले आणि घरात आली तर पाहतो त्यानं तरी पावटा टाकला होता. आता कसं करावं. ब्राह्मण आले जेवणार नाही. काय कारण जिथं वाढलेला तिथंच त्यांना पावटा टाकला. त्या बाईनं खाली टोपलं घेतलं आणि त्याच्यावर ठेवलं निघून गेली. आणि त्या बसलेल्याने माणसाचं एक वैशिष्ट्य आपल्या पात्रावर काय हे पाहत नाही दुसऱ्याच्या पात्रावर किती पाहत. समोर टोपलेलं भज्याचं वळे घनो चखो शिरो पुरी भजो वळो सगळं होतं. काय पण टोपल्या खालचं दिसत नाही म्हणे. बाई सगळं वाढलं म्हणे. वाढलं बाबा मी वटगण बी वाढलं. वटगण म्हणजे वरदक्षिणा खाली लागते द्या लागते. साधूले तसं जीव घालू नाही. त्याच्या ताटाखाली काय करावं लागते दक्षिणा. मग ती असे ना 1 रुपया. महाराज सगळं वाढलं म्हणे. बाई त्या टोपल्या खालचं वाढलं. ते बाई म्हणे देता येत सांगावं तर जेवणार नाही. ते म्हणे देता येत नाही म्हणे. नका प्लेट देऊ पण चमचा तरी. याला अशुद्धात शुद्ध बुद्धी म्हणतात. शास्त्रातली भाषा कळत नाही. हे असं सिद्धांत दृष्टांतानं कळते. अशुद्धात शुद्ध बुद्धी. वास्तविकता ती वस्तू अशुद्ध आहे पण त्याच्याविषयी शुद्ध बुद्धी ठेवणे ही वासना आहे. आणि शुद्धात अशुद्ध बुद्धी. वास्तविकता देह आपल्याला वरून चांगला दिसते. गोरा गोमटा सुंदर काय आहे ना बरोबर आहे दिसते. पण अंदर कसा आहे अंदर कसा आहे. अरे बकरा कापला तो पांढरा आहे की गोळा आहे नंतर कळते. जैसे काळे गोरे धुतले फिटोनेने चांबडी काढल्यानंतर कळते का हे बकरं पांढरं होतं की काळं होतं की लाल होतं. काहीच करत नाही. तसं वरून चांगलं दिसते. अंदरून कृमी कीटकाचा सांडा. याला शुद्धात शुद्ध बुद्धी जो जाणतो तोच तरतो. विडाला विडाला ही वासना माणसाला जन्म मरणाला कारणीभूत आहे. आणि मरत असताना ती सोबत जाते आणि मग तसा जन्म भेटे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. हे झालं मरण प्रलय. चौथं ब्रह्मांड प्रलय. या जगामध्ये सृष्टीचा सुद्धा एक दिवस लय होईल. सृष्टी सुद्धा पाण्यामध्ये बुडेल. तेव्हा सगळे जीव भगवंताच्या चरणाशी लीन होतात आणि वासना त्यांच्या सोबत जाते. आणि पुन्हा सृष्टी निर्माण झाल्यानंतर ज्याची जशी वासना असेल तसा त्याला जन्म भेटतो. पण का हो महाराज
पाचवा जो आत्यंतिक प्रलय आहे, आत्यंतिक प्रलय म्हणजे वासनाच नष्ट करणे. काय नष्ट करणे? आणि वासना जर नष्ट केली तर जन्म मरण नाही, ती वासना नष्ट करणे म्हणजे मुक्त अवस्था. आणि ती मुक्त अवस्था कशानं प्राप्त होते? काय कशानं प्राप्त होते महाराज? महाराज ब्रह्मरसा गोडी जयासी भावरी, ब्रह्मरसा गोडी जयासी भावरी, ब्रह्मरसा गोडी वासनानी मारी समूळ जाती, वासनानी मारी समूळ जाती, ब्रह्मरसा गोडी जयासी भावरी, ब्रह्मरसा गोडी जयासी भावरी, ब्रह्मरसा गोडी वासना केव्हाच नष्ट होते जेव्हा भगवंताच्या भगवत भक्तीमध्ये मनुष्य लीन होतो. ब्रह्मरस गोडी तयासी फावली, वासनानी माली समूळ जाती. आणि तेव्हा माणूस जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. आणि तोच जगद्गुरु तुकोबरांचा मी तोच अट्टहास केला. कोणचा अट्टहास केला? तोच याच्यासाठी केला होता अट्टहास. तो शेवटचा दिवस नष्ट होण्याकरता, मुक्त अवस्था प्राप्त होण्याकरता मी अट्टहास केला. मग अट्टहास म्हणजे काय? अट्टहास म्हणजे प्रयत्न, अट्टहास म्हणजे पुरुषार्थ करणे, हालाचे काळ रक्ताचं पाणी करणे, भगवत भक्तीसाठी तळफळणे. आपणही अट्टहास करतो, पण संसारात कसा करतो? संसारात हालाचे काळ रक्ताचं पाणी करतो, अहमपणा इलोय, अभिमान. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, शेठजीच्या घरी चहा घ्यायला गेलो. मोठा हॉल होता आणि हॉलमध्ये पुरा कापूस भरला होता. कमसे कम 200-300 क्विंटल कापूस असेल. म्हटलं महाराज, शेठजी यावर्षी कापूस भरपूर झाला वाटते. म्हणे मग महाराज तुमच्यासारखंच आहे का? ज्ञानबा तुकाराम कुठे टाकलं पान, काय कुठून जमत नाही ते. 12 फवारे दिले, 7 सल्फेटचे, काय युरिया सल्फेटचे डोस दिले. ता कुठे येते? तुमच्या हरका आहे काय? मुकस केलं वा. म्हटलं फालतू विषय काढला, थंडागार झालो. दुसऱ्या वर्षी कीर्तनाले गेलो, त्याच वेळेस पण पुरा हॉल खाली होता. म्हटलं शेठजी काय यावर्षी नाही केले का हाडाचं कारण रक्ताचं पाणी? म्हणजे लय केलं महाराज, लय केलं, पण लाल्याला लाल्या. शेवटी सगळी पराठी उपटून टाकली, खड्ड्यात गेलो. मला सांगा, प्रयत्न करू नका असं माझं म्हणणं नाही. प्रयत्न करा ना, प्रयत्न करा, हाडाचे काळ करा, रक्ताचं पाणी करा, पण पीक देणं न देणं तुमच्या हाती आहे की देवाच्या हाती? कोणाच्या हाती आहे? मग समजून चाला, भगवंताच्या कृपेनं चांगलं पीक झालं असं म्हणा ना. नाही मग महाराज तुमच्यासारखं आहे काय? काय कुठ्यानं थोडी स्टेट जमा होते. म्हटलं बरोबर आहे, बहुत चुकलं आमचं. काय या अट्टहास करतात लोक संसारामध्ये. मिरचीचा धंदा करतात, दलाली करतात, ढोरं आणतात, विकतात, पण तरी दिवसभर बराबर
भराभर, रात्री दोन्ही पाय बराबर, दोन्ही पाय काहीच नाही मला, साऱ्या रात पाकळलं ना, अजून काही नाही सापडलं. संसारामध्ये अट्टहास करा माझं म्हणणं नाही, पण संसार हा भाग्याने होते. हो, अन्नमान धन हे तो प्रारब्धा आधी, अन्न मान आणि धन हे प्रारब्धाने भेटते. म्हणून संसार हा होतच राहते, होणारच आहे. तुमच्या नशिबात असेल ते कधी चुकेना कल्पांती ते होईलच, ते भेटीलच. पण तुमच्या नशिबात जर नाही, तुम्ही किती टोले घेतले तरी यदा कदाचित मागितलं तर ते पचत नाही महाराज. म्हणून संसारात अट्टहास नाही, अट्टहास परमार्थात करा. तुकोबारांनी अट्टहास केला, किती अट्टहास केला महाराज. दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. लोक बोलत म्हणून दिवसभर भंडारा डोंगरावर जाऊन भक्ती करत, आणि संध्याकाळी घरी आले तरी त्याची भक्ती चालूच, भजन चालू. लोक हैराण झाले. लोक पाटील साहेबाकडे गेले. पाटील साहेब, ओ पाटील साहेब जी, म्हणे आम्ही दिवसभर शेतात राबतो. बर, घरी आल्यावर झोपतो, पण हा तुकोबारा आम्हाला झोपू देत नाही. आमची झोप मोडते. रात्रंदिवस भजन, रात्रंदिवस भजन. एकटं तुकोबाराले समजावून सांगा, नाही तर आम्ही गाव सोडून जातो. पाटील साहेब गेले. तुकोबा भजन बंद करा. मग काय झालं? तुमच्यामुळे पुऱ्या गावाची झोप उडून झाली. आणि सगळे गावातले लोक जर गेले तर पाटीलकी कोणाच्या भरोशावर करू? पाटीलकी कोणाच्या भरोशावर करू? गावातले लोक आहे म्हणून का नाही, का तुमच्या एकट्याच्या भरोशावर करू? काय एक तर भजन करा, एक तर चालले जा गावाच्या बाहेर. तुकोबाराले म्हणावं लागलं, कोपला पाटील गावचे लोक, आता मज भेक कोण घाली. अरे गावचा मुख्य जर कोपला ना, अवस्था वाईट आहे. कारण गावचा मुख्य कोपायला कारण गावचे लोक होते. ते म्हणा द्यायचं तोंड बंद करा, नाही तर आम्ही गाव सोडतो. आणि तुकोबारा आहे तरी भजन सोडत नाही. तेव्हा पाटील म्हणतात, का तुकोबा का बंद करत नाही? तेव्हा म्हणतात, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से. काय सांगावं पाटील बुवा, माझी वाणी अनावर झाली. मी नाही म्हटलं तरी देवाचं नाव मुखातून येते, तोंड दाबलं तरी रोमारोमातून विठ्ठल विठ्ठल येते. याला म्हणतात भक्तीची सर्वोच्च अवस्था. काय म्हणतात? नकळे देवाला नकळे देवाचा तिराजी, नकळे देवाचा तिराजी, नकळे देवाचा तिराजी. अखंड लागली तू अखंड लागली ज्योती, अखंड
भावनारी गती वरमांगी स्थिती तया सुखा तुझ लागली सकळ चिंता तुझ लागली सकळ चिंता संतांनी संपूर्ण आयुष्य जो अट्टहास केला तो वर्तमान काळात साधू दोन काळात जीवन जगतात किती एक भूतकाळ आणि वर्तमान काळ भूतकाळात जे कर्म केलं त्याचं फळ वर्तमानात भेटते म्हणून आता हा शब्द वापरला आता दिवसचारी म्हणजे भूतकाळात जो प्रयत्न केला त्याचं फळ आता मला भेटलं आणि मूर्ख माणसं एकाच काळात प्रयत्न करतात जो एका ठिकाणी बसतात विचार करतात या म्हशीच्या शिंगात डोकं घातलं तर कसं होईल बसलं 6 महिने विचार करत कृती काहीच नाही घातलं एक दिवस म्हैसबो काढली हातपाय सगळे हड्ड्यात चूर झाला लोकांना कसं तरी फसलेलं काढलं मूर्खा का रे कोणचा विचार करतो रे म्हणजे हाच तर विचार केला म्हशीच्या शिंगात मुंडकं घातल्यानं काय होईल मूर्ख माणसं आहेत वर्तमानात जीवन जगतात हा तुम्ही आम्ही 3 काळात जीवन जगतो कोण्या काळात बापू कोण्या काळात भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ कोणचं जीवन जगतो कसं होईल काय होईल कसं करू काय करू कसं होतं कसं झालं हे सामान्य लोकांचं आहे काय पण विचारी लोक वर्तमान काळात जगतात आणि भविष्य काळाचा विचार करतात आणि साधू भूतकाळातल्या कर्माचं फळ प्राप्त करण्यासाठी भूतकाळामध्ये त्यांनी प्रयत्न केला तेव्हा वर्तमान काळात त्यांना फळ भेटलं कोणचा प्रयत्न केला नामस्मरणाचा प्रयत्न केला आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचे या बरोबर आहे महाराज काय पण मला कौतुक वाटते नवल वाटते किंवा मला हे प्राप्त झालं कसं कवा तू कवाटे झाले या कवा तू कवाटे झाले या तू कवाटे झाले कवा तू कवाटे झाले भेटला नाही भेटणार नाही योग मार्गाने गेले ते योगी झाले
त्यांना समाधी अवस्था प्राप्त झाली, पण देवानं झलक दाखवली नाही. झलक मारे म्हणतात झलक दिखला आजा, एक बार आजा आजा. देवानं झलक दाखवली नाही. योग्याला देव कळला पण भेटला नाही. काय यज्ञ यागादी कर्माने स्वर्गाची प्राप्ती झाली, देव भेटला नाही. कर्म मार्गाने स्वर्गाची प्राप्ती झाली, देव भेटला नाही. पण नाम साधनेने देव भेटल्याशिवाय राहते. कारण चिंतने तद्रूपता. भिंगुरजीच्या ध्याये भिंगुरजीच होय कीटकत्व जाय पालटोनी. ती भिंगुरजी एक अली आणते, तिच्या घरामध्ये तिला टोचून टाकतात, खोचते आणि येता जाता गोंग 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 करत तिला टोचण्या मारते. आता तो मारा मासाचा गोळा आणि भिंगुरकीचा दंश ज्याने खाल्ला असेल त्यालाच माहित आहे काय अंगार असते. तर मी खाल्ला, भांगलाच करायला लावते, नाचेलच लावते, एवढी अंगार करते. आणि ते डंख मारल्यानंतर त्या भिंगुर त्या अळीनं काय करावं, ती रात्रंदिवस चिंतन करते. भिंगुरती येईल काय, टोचणी मारेल काय, भिंगुरती येईल काय, टोचणी मारेल काय. चिंतन करता करता एक दिवस स्वतः भिंगुरती होती. तुका म्हणे अळी झाली भिंगुरती सगळी. अरे एवढा साक जीव भिंगुरकीचं चिंतन करून भिंगुरकी जर होते, तर नराने भगवंताचं चिंतन केल्यावर नराचा नारायण होणार नाही काय? होणार नाही. हो महाराज, हो. आणि फक्त एक याच द्यात होते, नरदे निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. देवची होईल म्हणती ते होती तरी चित्तीनं धरावे. नराचा नारायण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात मला तुकोबरा म्हणतात मला कौतुक वाटते नाव मंगलाचे तिने गुणे. त्या भगवंताचं नाव एक वेळ जरी म्हटलं तरी हजारो पापाच नष्ट होते. तृणाग्नी वेळी समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. आणि म्हणून मला ती मुक्त अवस्था प्राप्त का झाली? भगवंताच्या नामस्मरणाचा मी अट्टहास केला. आणि तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवसचारी खेळी मेरी. अर्थात त्या मुक्तीने मला माळ घातली, म्हणजे मी जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त झालो. आता मुक्ती म्हणजे काय? अहमध्यास आणि ममध्यास जिथं संपतो तिला मुक्ती म्हणतात. अहमध्यास म्हणजे मीपणा. लोक म्हणतात मी आहे म्हणून खाऊन घ्या लेको, मी गेला तुमचे हाड कुत्रे खाणार नाहीत, मी आहे म्हणून तुमचं बरं आहे, मी होतं म्हणून असं केलं. हा मीपणा, हा अभिमान, ताठा, गर्व. काय क्यों करता है तेरा मेरा ये तो तेरा मकाम नहीं. झूठे जग में जो फंसा है वो सच्चा इंसान नहीं. सुंदर काया मिट्टी होगी चर्चा होगी गली गली. ले लो रे कोई राम का प्यारा शोर मचाओ गली गली. आपलं असंच आहे. दुनिया को तू कब तक पगले अपना कहता जाएगा. राम नाम को भूल गया अंत काल पछताएगा. 2 दिन का है चमन खिला है मुरझाएगी कली कली. ले लो रे कोई राम का प्यारा शोर मचाऊ गली गली. आपली अवस्था अशी, देवाचं नाव घेत नाही. काय हा अहमपणा आणि मम म्हणजे माझं, हे मा ते मा. कोण आहे तुमचं? लेकरं तुमची आहेत काय? पत्नी तरी तुमची आहे काय? जाऊ द्या, तुमचा देह तरी तुमचा आहे काय? तुमचा देह नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मानवाचे काय किंवा मनुष्याचे काय आहे? आपलं काहीच नाही. म्हणून याविषयी आसक्ती सोडा. ममध्यास म्हणजे माझं, अहमध्यास म्हणजे मीपणा. ह्या 2 गोष्टी जर संपल्या तर मुक्त अवस्था प्राप्त होती. त्याला समाधी म्हणतात, त्याला योगी म्हणतात. आणि ह्या गोष्टी नामस्मरणाने प्राप्त होतात. तुका म्हणे मुक्ती परिणिती नोवरी आता दिवसचारी केले मेरे विठोबा रखुमाये. हो बारकुमार, हो बारकुमार, विठोबा रखुमार, हे विठोबा रखुमार, विठोबा रखुमार, हे विठोबा रखुमार, हे विठोबा रखुमार, हे विठोबा रखुमार, हे विठोबा रखुमार.
शंकररावजी अलोने बाबा या इहलोकीची यात्रा संपवून अनंत जन्माच्या पारलौकिक यात्रेकरता निघून गेलेले आहेत. माणसाचा ठेपा खरा 2 दिवसाचाच आहे. एक दिन आहे आना व एक दिन आहे जाना. आणि त्याच्यामधलं काळ मी त्यात बिटवीजच दॅट्स कॉल्ड ए लाईफ, त्याला जीवन म्हणतात. त्याच्यामध्ये आपण जे जे कर्म केलं त्याच्यानुसार गती भेटते. आणि आज त्यांचा उत्तर क्रियेचा 13वीचा दिवस. पुत्राच्या माध्यमातून पिंडदान करावं लागते. हां, पुत्र म्हणजे काय? पुनाम नरकस्य तरती इति पुत्र. हा जो पुत्र आपल्या पितरांना कुलातल्या लोकांना ताडून देतो. पुनाम नावाच्या नरकातून 28वा नरक ज्याला पुनाम नरक म्हणतात, त्या 28ही नरकातून काढून उत्तम गती प्राप्त करून देतो, त्याला पुत्र म्हणतात. म्हणून श्राद्ध तर्पण विधी पुत्राच्या हातूनच केल्या जाते. पुत्र किंवा पुत्री किंवा पुतण्या, त्याचा अर्थ असतो आहे पुनाम नरकस्य तरती. आणि नसलं तर मग दुसरा आहे उपाय आहे काय? गयला जाऊन स्वतः श्राद्ध करावं लागते. पिंडपदावरी दिला फुले करी माझे झाले गयावर्जन पिटले पुत्राचे ऋण. आणि ह्या विधीने गती प्राप्त होते, पण मुक्ती नाही भेटत. मुक्ती कशाने भेटते काय? महाराज तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. अरे श्राद्ध तर्पण विधीने जीवाला गती भेटली. प्रवास करण्याकरता शिदोरी त्यांच्या सोबत दिली, पण मुक्त होण्याकरता भजन. तुका म्हणे तेथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. भाग्यवान आहे पवार ज्यांच्या 13वीच्या निमित्ताने कीर्तनाचा योग आला आणि हरिनाम घेतल्या गेलं. कारण हरिनाम महान आहे महाराज. हो, नामामृत गोडी जयाशी लागली, वैष्णवा लागली जीवन कळा. त्याला जीवन कळा प्राप्त होते. त्यांच्या मागं सुंदर असा परिवार आहे. 2 सुपुत्र आहेत, 4 मुली आहेत. आमचे परम आदरणीय श्रीकृष्ण बाबा आणि परम आदरणीय रामकृष्ण बाबा दोघंही पोलीस डिपार्टमेंट होते. समाजाची देशाची सेवा त्यांच्या हातून घडली आणि उच्चतम असं अवस्था त्यांनी काय समाजामध्ये मान मराठा प्राप्त केला. त्याचे कारण आहे बापाची पुण्य. कशाची पुण्य? सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सभागता. अरे शिलवान मुलगा आईच्या पुण्याने जन्माला येतो. ज्ञानी मुलगा जीवनामध्ये सक्सेस प्राप्त करायची असेल तर बापाचं पुण्य लागते. ज्ञानी मुलगा बापाच्या पुण्याने, दातव्य वंश पुण्यानं दानी मुलगा बाप वंशाच्या पुण्यानं, आणि आत्मपुण्यानं सभाग्यता. 4ही पुण्य ज्यांना लाभले ते आदरणीय श्रीकृष्ण बाबा रामकृष्ण बाबा आणि वडिलांच्या या उत्तरकेवर त्यांनी खूप मोठा खर्च केलेला आहे. सुंदर अशी उत्तरक्रिया मी पाहून आलो काय. आणि त्या जीवात मला सुख शांती मिळो, उच्चतम अशी अवस्था प्राप्त हो. आणि कुटुंबावर जो आघात झाला तो आघात सहन करण्याची शक्ती भगवंत त्यांना देव, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि गेलेल्या जीवाच्या निमित्ताने श्रद्धांजली म्हणून समर्थ सद्गुरू गजानन महाराजचं भजन करू. नंतर सेवेला पूर्णविराम देऊ. गजाननाय गजाननाय श्रीम सद्गुरु गजाननाय 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 स्वामी समर्थ गजाननाय योगी समर्थ गजाननाय स्वामी समर्थ गजाननाय योगी समर्थ गजाननाय स्वामी समर्थ गजाननाय
समर्थ गजाननाय स्वामी समर्थ गजाननाय 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 श्रीमत् सद्गुरु गजाननाय महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपादक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज